रामटेक लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत पेच कायम आहे। रामटेकसाठी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत। काँग्रेसकडून कुणाल राऊत तर ठाकरे गटाचे सुरेश साखरे यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी पेच अद्यापही महाविकास आघाडीमध्ये कायम असलेला पाहायला मिळतोय। अजूनही अधिकृतरित्या अजून रामटेक लोकसभा सीट ही काँग्रेस पक्षाला सुटली असं कोणतंही आम्हाला सूचना नाही। त्यामुळे मी अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज घेतला नसून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि तो फॉर्म मी पक्षाच्या वतीनेच भरणार। नाना पटोले म्हणले की रामटेक आमची आहे, जाहीरही करतोय आम्ही। अजून जाहीर केलेली नाही ना, जेव्हा करतील तेव्हा बघूया, परंतु मी संपूर्ण तयारी केलेली आहे। पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला आदेश करावं, मी निश्चित फॉर्म भरून ही सीट शिवसेनेच्या खात्यात विजयी आम्ही रथ काढू। तुम्ही अर्ज घेतला शिवसेनेच्या नावावर, लढण्यावर ठाम आहे तुम्ही? हो, लढणार मी ठाम आहे। पक्षाला विचारलं? पक्षाने जेव्हा म्हणतील मी लढण्यात तयारच आहे, विषय नाही आहे। उद्धवजींनी म्हटलं का तुम्हाला तयारी करा म्हणून? आधी बोलले होते उद्धवजी, तयारी करा तुम्ही, आपण ही सीट लढतो म्हणून अर्ज घेतला? हा, म्हणून अर्ज घेतला आणि तयारी सुरू आहे? तयारी सुरू आहे। शिवसेने ठाकरे गटाकडून किती जणांनी रामटेकमध्ये खर्च घेतला? अजून हे मला ठाऊक नाही आहे, पण मी घेतलाय। कॅमेरामॅन सचिन सायांचं, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।